आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार नंतर महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णींवर आरोप आहे की यांनी आपल्या फॅन्सचं मन दुखावलं आहे. बघा, तुम्हाला लोकांनी इतकी मोठी स्टार बनवलं, इतकं प्रेम दिलं, इतका आदर दिला, जिथे तुमच्या मागे लाखो लोकांची गर्दी पळत होती. तुमची प्रत्येक फिल्म सुपरहिट ठरत होती. पण आज लोकांना वाटतं की तुम्ही अचानक गायब झालात, कोणाला काही सांगितलं नाही. मग लोक विचारतायत की काय सिनेमे मिळणं बंद झालं होतं का? मला अजिबात सिनेमांचं काही आता क्रेज राहिलं नाहीये, तर मिळू दे किंवा नको मिळू दे या गोष्टीचा काही प्रश्नच येत नाही. म्हणूनच तर 23 वर्ष मी गायब राहिले आणि त्याच्या आधी मला बऱ्याच सिनेमांच्या ऑफर्स आल्या होत्या. 30-40 सिनेमे होते माझ्याजवळ. म्हणजे ऑफर्स आल्या होत्या मला. जसं म्हणतात ना, की एक इच्छाच राहत नाही. जेव्हा तुम्ही इतके 9-9 दिवस नवरात्रीचे तप केले, सगळ्या इच्छाच संपल्या होत्या. प्लस माझी आई देवाघरी गेली होती 2001 मध्ये. तर मला काहीच कारण नव्हतं राहिलं, की मला बॉलिवूडमध्ये राहिलं पाहिजे. मग हे सडनली असं म्हटलं, की ही जी बॉलिवूड इंडस्ट्री आहे, ती अशी एक भ्रम आहे, जी एक अशी माया आहे आणि त्याच्या मागे काहीतरी खरे खरे रहस्य देवाने लपवून ठेवलेत, की असेच लोक भटकत राहतात सगळे या मायेमागे, त्याच्यामागे, झगमगीमागे. त्याने स्वतःला लपवून ठेवलंय परब्रह्माने. तर मी तो फरक समजू शकले, की ही सगळी फसवणूक आहे, हे नष्ट होणार आहे सगळं एक दिवस. म्हणजे या करीना, आणि लवकर. कॅटरीना सगळ्या भरकटत आहेत. नाही, नाही, नाही. मला असं नाही म्हणावसं वाटणार. भटकटत नाहीये. त्याची पण गरज नाहीये जनतेला. कधी-कधी जनता अगदी खरंच आता आजकाल काही मी ऐकलं, की खूप बॉलिवूडच्या प्रती इतकं खूप असं आतून आहे, की बॉलिवूड फिल्म नाही पाहायच्या असं नका करू. मला माहिती आहे, की किती वेळा असा कधी-कधी स्ट्रेस माणसाला होत असतो. एक काही चांगली गाणी ऐकताच त्यांचा स्ट्रेस निघून जातो. हो की नाही? नाही निघून जातो ना? मी तुम्हाला विचारते. असं वाटतं, की मी आत्ता स्वतःला संपवून टाकू. बिलीव्ह मी हा ब्रह्मविद्येचा जो अभ्यास आहे ना, मला खूप वेळा असं वाटलं, की मी स्वतःला संपवून टाकू. आणि खूप वेळा प्रयत्न पण केला, अयशस्वीच राहिले. तर मी सांगते, की हे संसार जीवन खूप कठीण आहे आता. त्यावेळेस तरी पण साधू बनवणं खूप सोपं होतं. काही नव्हतंच त्यांच्याजवळ. आता खूप काही सांभाळावं लागतं. बघा, तुमचा जो पहिला सिनेमा होता तामिळमध्ये, मग दुसरा ते मी नाही, तेलुगूमध्ये, नाही. हे दोन्ही सिनेमे खूप सुपरहिट हं. झाले होते. आणि त्या जमान्यामध्ये मला आठवतंय, नेल्लोरमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये ममता कुलकर्णींचं मंदिर बनवलं गेलं होतं. हो. तर लोकांनी तुम्हाला देवी बनवलं, तुम्ही तर पुजारी बनलात. हो, हे बघा मी मूर्तीच्या विरोधात आहे. जोपर्यंत मानव आहे, इव्हन मी काहीही असेन आतून, कदाचित मी आद्य आहे, महाकालीचा अंश आहे, प्रतीक स्वरूप आहे. पण मला नाही वाटत माझी मूर्ती कुठेही असली पाहिजे. मूर्ती तर फक्त पराशक्तीची असली पाहिजे. ती पूर्ण रूप आहे, ती पूर्ण स्वरूप आहे. मग कधी आठवण येत नाही की जनतेने इतकं प्रेम दिलं? तुमचा पहिला सिनेमा सैफ अली खान बरोबर होता, आशिक आवारा आला, एकदम सुपरहिट झाला होता. जिथे तुम्ही जात होता तिथे तुम्हाला प्रेम मिळत हो, होतं. हो. मग? आता लोकांना वाटतं की ही अचानक का निघून गेली होती, का गायब झाली होती? बस मला आध्यात्मिक जीवन जास्त आवडलं आणि वाटलं वाटलं मला. एक शो मी बघत होतो ज्यामध्ये शाहरुख खान म्हणत होते की जेव्हा ते तुमच्याबरोबर डान्स करत होते, करण अर्जुनमध्ये सलमान खान आणि शाहरुख, हं, हं. मग तेव्हा तुम्ही दोघांना खूप ओरडला होतात त्यांच्या डान्स स्टेपसाठी. नाही, नाही असं नव्हतं झालं. असं म्हटलं? शाहरुखने म्हटलं? शाहरुखने म्हटलंय. अच्छा. त्यांनी सांगितलं आम्ही व्यवस्थित रिहर्सल करत नव्हतो. नाही, नाही. ॲक्चुअली असं झालं होतं, मी तुम्हाला पूर्ण सांगते काय झालं होतं त्या दिवशी. ॲक्चुअली चिनी प्रकाश कोरिओग्राफर होते करण अर्जुनचे आणि हे दोघं शाहरुख, सलमान गेले होते शूटिंगवर. मी एकटी बसले होते. 1-1.5 तास नंतर चिनी प्रकाशचा असिस्टंट आला, "ममताजी धाड-धाड." मी म्हटलं, "हां, काय झालं?" तो म्हणाला, "तुम्हाला मास्टरजी बोलवतायत." तर मी वरती गेले. तर अशा स्टेप्स होत्या. मी वर जात होते. सलमान इथून जात होता, शाहरुख इथून जात होता आणि दोघं पण तर मी
शपथ सांगते माझ्या हातून चंडी बाहेर येते असं. तर एनिवे मी गप्प बसले होते. मी काही नाही, मी एकदम सीरियस झाले. मी वर गेले, ते रात्री 8 वाजले होते. तर गेले, मी म्हटलं, "मास्टरजी बोला काय आहे?" तर म्हणतो की "ममता, मी डिसाईड केलं की आता या ज्या स्टेप्स आहेत ना 2, यू विल डू अलोन." मी म्हटलं, "मास्टरजी काय म्हणता तुम्ही हे?" आणि सकाळी शूटिंग झाली, फर्स्ट शॉट माझा. आणि फर्स्ट शॉट हा कॅमेरा लावला होता, 3 कॅमेरे लावले होते. माझा पण 1 टेक 1 ओके, फर्स्ट शॉट. आणि मी असं पाहत होते, हे दोघं शाहरुख, सलमान अशी एक हे होती, काय म्हणतात, झाड होतं मोठं. तर त्याच्यामधून दोघांची टाळकी बाहेर आली. आणि ते हसतायत आणि मी आतमधून. नेक्स्ट शॉट ह्या दोघांचा लावला, त्यांचा लावला. आणि मी सांगेन पण की तो कोणता शॉट होता, तो गुडघ्यांवर होता. असे दोघं घुटण्यावर बसून आंगन में ये कुछ है, हे एक रिटेक, दुसरा रिटेक, हा इथे पडतोय, हा उभा राहिला, हा वरती गेला, हा खाली झाला, हा पडतोय. आणि ते पण 5,000 लोकांची गर्दी होती. तर जसा तिथे रिटेक, आणखी आरडाओरडा, मग दुसरा रिटेक, आणखी आरडाओरडा, आणखी असे रिटेक, असे 25 रिटेक झाले. आणि राकेशजींनी म्हटलं पॅकअप. आणि पॅकअप झालं. आम्ही लोक पळालो परत रूममध्ये. आणि मी म्हटलं लास्ट इव्हनिंग या लोकांनी गडबड केली माझ्यासोबत. आज मी या दोघांना सोडणार नाही. मग समजलं की बाकीच्या सगळ्या स्टेप्स माझ्यावरती झाल्या. हे गेले दोघं पळत वरती, सलमान आणि शाहरुख. आणि मी म्हटलं मी येते. आणि पटकन मी सगळं माझ्या स्पॉट बॉयला दिलं सगळं की मी चालले. म्हटलं मी जाते, काय भरोसा माझ्यावरच पूर्ण गाणं होऊन जाईल आणि हे दोघं असं करून फिरून जातील. तर बघितलं मी वरती जाऊन, तर जशी मी गेले सलमान असा हसला. आणि धाड करून असा दरवाजा बंद करून लॉक करून टाकला. आणि मी निघून गेले परत. तर हा कांड झाला होता. आणखी काही नाही. हेच झालं होतं. या दोघांपैकी जास्त खोडकर कोण आहे? ॲक्चुअली यांच्यामध्ये जास्त खोडकर तर सलमान आहे. आणि मला काय, मला थोडी पंक्च्युअलिटी, तुम्ही कोणालाही विचारा बॉलिवूडमध्ये, मला 15 वर्ष झाली आहेत. जर कोणी मला म्हटलं 6 वाजताची शिफ्ट, मी 6:30 वाजता मेकअप करून तिथे तयार असते. तर 6:30 वाजता मी निघून जायचंय, या सलमानची रूम माझ्या बाजूला. हां, असं करत यायचा. आणि मला बघायचं असं. "अरे लवकर चल, श्रीदेवी चालली आहे, लवकर चला, 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 लवकर चला, श्रीदेवी चालली आहे." असं करायचा तो. आणि मी बघितलं की मी म्हणायचे जस्ट शट अप ओके सलमान, असं करायचं. तुम्ही इतक्या मोठ्या स्टार होतात, पण घातकमध्ये आयटम नंबर केलं होतं. हो, 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 हो. त्याचं काय कारण होतं? कोई आए या जाए असं काहीतरी गाणं होतं. ॲक्चुअली कोई जाए तो ले आए ना. आणि ॲक्चुअली असं झालं होतं की भरत शहाजींचं लग्न काही होतं त्यांच्या मुलाचं. आणि मी, शाहरुख आणि आमिर आम्ही वर्ल्ड टूरला 12 शोजसाठी आम्ही लोक 1 महिन्यानंतर जाणार होतो. तर करीम मोरानी आली. मोरानी म्हणाले, "ममता आपण आपला एक ट्रायल शो करूया 8,000 जर्मनी लोकांसमोर." म्हटलं ठीक आहे, डन. तर शो झाला. आणि त्या शोला बघून जे माझे डिरेक्टर होते मिस्टर राजकुमार संतोषी होते, ते विसरूच शकत नव्हते. तर नेक्स्ट डे माझं शूटिंग होतं कमालिस्तानमध्ये. श्वास फुललेल्या अवस्थेत राजकुमार संतोषजी आले. ममता, त्यांचा जो एक घातक मूव्ही होता तो 7 वर्ष डब्यामध्ये बंद पडून होता. कारण त्यांची जी ॲक्ट्रेस होती मीनाक्षी शेषाद्री, तिचं लग्न झालं होतं आणि त्यांना कोणी बाहेर मिळत नव्हता त्या फिल्मसाठी. तर ते माझ्याकडे आले घातकचं गाणं घेऊन. तर मी नेक्स्ट इज द हिस्ट्री झालं. खूप हिट झालं होतं ते गाणं. हो, हो, हो. तर मला असं नाही वाटलं की जेव्हा आजच्या आधी, त्याच्या आधी कोणत्याही ए स्टार ॲक्ट्रेसने आयटम नंबर नव्हता केला. मी म्हटलं मला एक असं वाटलं की मी एका स्टेज शोवर करते. आणि तसंच शूट झालं. ते शूटिंग जर तुम्ही बघितलं गाण्याचं. आणि तो मला स्टेज शो वर्ल्ड सारखं. टूअरच्या ॲक्ट पण असेच असायचे. समरसॉल्ट होतं, विंडमिल होतं, असंच होतं. आणि अक्षय कुमार सुद्धा त्यावेळेस उभरते होते. त्यांनी तुमच्याबरोबर एक सिनेमा केला होता जो खूप हिट झाला. नंतर अक्षय कुमार खूप मोठे हो, स्टार हो, बनले. हो, हो. सबसे बडा खिलाडी सिनेमा होता. आणि आमिर खान तर हं. परफेक्शनिस्ट आहेत. जेव्हा बाजी त्यांच्याबरोबर करत होता, तेव्हा सारखं सीन करावे लागत होते. मी पण थोडी परफेक्शनिस्ट आहे. तो 25 वेळा करत होता. मी 1-2 वेळा करून गप्प बसत होते ना.
कारण माय पॉइंट वॉज आय यूज टू ऑलवेज गिव्ह वन टेक ओके और मॅक्सिमम सेकंड. थर्डमध्ये तर असं वाटायचं की मी ॲक्टिंग करते, खरी ॲक्टिंग यू नो. आणि एकदा मिथुनदा आले होते तुमच्याकडे. हो, हो, हो. ॲक्चुअली 40 सिनेमे त्यांचे फ्लॉप गेले होते मिथुनदांचे आणि कारण मला ते सगळे मी नव्हते पाहत. मिथुनदा इज अ व्हेरी, व्हेरी लेजंड. काही लोकांसोबत सिनेमा यासाठी नाही केला पाहिजे की तो हिट होईल. स्वार्थ बाजूला ठेवून फक्त हो म्हटलं पाहिजे. त्यापैकी एक मिथुनदा होते. त्यापैकी आणखी एक देवसाहेब आहेत. देवसाहेबांसोबत मी 2-3 सिनेमे केले आणि मला सगळ्यांनी म्हटलं, "देवसाहेबांचा सिनेमा करू नको, तो आपटतो." मी म्हटलं, "नाही. एव्हरी टाईम इज नॉट प्रॉफिट अँड लॉस. सम टाईम यू हॅव टू वर्क फॉर लॉस अँड नॉट जस्ट टू बी इन असोसिएशन विथ सम पीपल." नाहीतर हा अनुभव कुठून मिळाला असता आणि ते निघून गेले. देवसाहेब एक आठवण राहिली. किती 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 डिसिप्लिन मनुष्य एकदा होते मी ते. विचारलं होतं त्यांना, न्यूयॉर्कमध्ये मला भेटलेले. त्यांनी सांगितलं हो. नवीन सिनेमा बनवतायत. मी म्हटलं, "देवसाहेब तुमचा सिनेमा कोणी बघत तर नाही, मग कशाला बनवता?" ते म्हणाले, "मी बघतो ना." बरोबर. यासाठीच तर मी म्हटलं देवसाहेबांसारखा लेजंड आहे, तर 3 लेजंड होते त्यावेळेस. दिलीप कुमार, राजकुमार, आणि राज राजकुमार. कपूर आणि देवसाहेब. तर देवसाहेबांबरोबर तुमचा सिनेमा होता, तो तर चालला नाही कोणता. नाही चालला. नाही चालला. कोणाचाच नाही चालला. सगळ्यांनी काम केलं. रेखाजींनी, सगळ्यांनी. तर माझं कसं धाडस होऊ शकतं त्यांना नाही म्हणायचं. हे लेजंड्स लोक आहेत. मिथुनदा पण आहेत. एक लेजंड आहेत. मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली. तुम्ही स्टारडस्टसाठी एक कव्हर हो. पिक्चर केला, हं. जो ऑलमोस्ट सेमी न्यूड होता. हं. टॉपलेस ज्याला आपण म्हणू शकतो. ओके. लक्षात येण्यासाठी मी दाखवूही शकतो लोकांना. नाही, नाही, नाही. नका दाखवू. नको? जेव्हा स्टारडस्टचे लोक आले होते माझ्याजवळ, ते डेमी मूरचा सिनेमा घेऊन आले होते माझ्याजवळ आणि तुम्ही बघाल तर शपथ त्यामध्ये काहीही अश्लीलता तर मला नाही दिसली. कारण त्यावेळेस मी खूप इनोसेंट होते. कारण माझी जस्ट शाळा चालू होती. मी 9व्या इयत्तेत होते आणि त्यावेळेस मी स्टेटमेंट पण दिलं होतं, की आय एम स्टिल व्हर्जिन. तर लोकांना हे डायजेस्ट झालं नाही. कारण त्यांच्या मते बॉलिवूडमध्ये कोणी काही करून येत असतो, कसंही करून येतो. नाही. आणि ते लोक येतही असतील आणि करतही असतील असं, जे कदाचित त्यांच्यासाठी पैशासाठी ते बॉलिवूडमध्ये आले असतील किंवा त्यांची काही अशी गरज असेल त्यासाठी बॉलिवूडमध्ये. माझं असं तर काही नव्हतं. मी खात्यापित्या घरातून आले होते. माझे बाबा ट्रान्सपोर्ट कमिशनर होते 35 वर्ष. ठाण्याचे. तर मला अशी काही गरज नव्हती. फक्त एक होती की डेमी मूर होती आणि ती अशा पोजमध्ये होती आणि असं म्हणतात ना, आय डिडंट नो एनिथिंग अबाउट सेक्स. सिन्स आय डिडंट नो एनिथिंग अबाउट द सेक्स, आय डिडंट नो व्हॉट वाज न्यूडिटी और व्हॉट. अश्लील काय असतं? बघा, तुम्ही जोपर्यंत सेक्शुअली कॉन्शियस नसता, तुमच्यामध्ये जेव्हा सेक्शुअल कॉन्शियसनेस येतो, तरी देखील तुम्ही म्हणाल की शी, शी, शी अश्लीलता आहे. कारण यू आर कनेक्टिंग दॅट न्यूड बॉडी त्या बिना कपड्यांच्या शरीराला तुम्ही म्हणाल शी. कारण तुम्ही तिथे सेक्स पाहताय. कॅन यू बिलीव्ह मी लास्ट 23 इयर्स आय हॅव YouTube ऑन मी, बट आय नेव्हर सीन अ पोर्नोग्राफी. आय डोंट हॅव अ पोर्नोग्राफी, फोटोग्राफी ऑन माय एनिथिंग ऑन माय एनिव्हेअर. आणि जेव्हा तशी जेव्हा बुद्धीही तुम्ही होत नाही जेव्हा तुम्ही हे बघण्याची. गाणं रेकॉर्ड केलं होतं, हो. छत पे सोया था बहनोई, तन्ने समझ के सो गई. मग तेव्हा माहीत होतं तुम्हाला? नाही, नाही. Actually, if you ask a dancer, any dancer, you ask Madhuri Dixit this, you ask anybody on this universe this, they will say आम्ही कधीही या ओळी ऐकल्या नाहीत. आम्ही कधीच गाण्यांच्या ओळी ऐकत नाही. आम्ही डान्सर फक्त स्टेप्स बघतो. तर मी कधी कॉलच नाही केला. छत पे सोया था बहनोई में तन्ने समझ के सो गई. सोना काय, बहनोई काय, राणा काय, काही माहीतच नव्हतं. मी फक्त स्टेप्स पाहिल्या, या स्टेप्स आहेत आणि मी स्टेप्स बघून बोलत होते. अरे ही कशी करायची आहे? याला 10 वेळा करत होते, 15 वेळा करत होते. असं अच्छा, झालं. आणखी एक गाणं मी तुम्हाला सांगतो. हो. ये है एक चादर सोने वाले दो, ऊपर से ये सर्दी, बेदर्दी कैसे रात बिताएं, आओ दोनों एक चादर में सो जाएं. आता तुम्ही 6-7 वर्षाच्या मुलाला म्हणा, आय एम टू सेक्सी फॉर द सेक्सी. मुलांना थोडी माहिती आहे सेक्सी काय असतं. तो तर गाणारच. त्याला वाटेल मंत्र आहे. तो म्हणेल मंत्र आहे कोणतंही. गाणं असंच गातात जसं जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर. आता काय करणार, बॉलिवूडमध्ये तर हे करावं लागतं. गाणं कोणी गातं, नाचतंय कोणीतरीच. अच्छा, कधी-कधी तर आम्हाला ऑन द स्पॉट गाणं मिळतं.
तर हे सगळी गाणी माहिती आहे. जोपर्यंत मी शूटिंगवर नाही असं तसं पण कॅमेरा तुम्ही सजवून वगैरे ठेवलाय, तसं तिथे जाऊन एकदा अरे हे कोणतं गाणं आलं आता, हे काय लिरिक्स आहेत, तोपर्यंत ते सगळं संपलेलं असतं. जेवण बनून तयार असतं तिकडे. मी फक्त जाऊन स्टेप्स करते तिथे. आता म्हणून तर म्हणतात ना की 900 चूहे खा के बिल्ली अच को चली. हे बघा, हे बघा, हे बघा. ॲटलीस्ट हजला गेले तर मी 900 ने 1000 ने 5000 म्हणा, ते खाऊन तर हजसाठी गेले तर. जसं गौतम बुद्ध आहेत, पण यामध्ये पण स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी 2 मापदंड आहेत बाय द वे. कोणी हे नाही विचारत सिद्धार्थला जेव्हा ते बुद्ध बनतात, की सिद्धार्थ जेव्हा तू महालामध्ये तुझ्या बाबांनी तुला बाहेर नाही जाण्यासाठी काय-काय तुझ्या समोर आकर्षित करून घेत होते. मला कोणीतरी म्हटलं, त्यांना स्त्रिया देत होते, अप्सरा देत होते, काय-काय देत होते, की त्यांनी बाहेर त्यांना बुद्धी नको व्हायला. तर तसं ते सिद्धार्थने 1000 उंदीर घुशी खाल्ल्या असतील महालाच्या आतमध्ये. तर हे कोणी सिद्धार्थला बुद्ध जेव्हा ते बुद्ध बनतो तेव्हा नाही विचारत. कारण हे का एक स्त्री जर एक साध्वी होते तिला हे विचारलं पाहिजे, की तुझ्या भूतकाळामध्ये तू किती उंदीर खाल्ले, घुशी खाल्ल्यास? खाल्ल्या. ते तर 23 वर्ष आधी खाल्ल्या होत्या ना. हे बघा तर सगळे म्हणूनच producers- ब्रह्मचर्याचं व्रत 12 वर्षांची शुद्धता असते आतमधून, म्हणूनच तर ती शुद्धता करावी लागते. सगळे प्रोड्युसर डायरेक्टर्स त्यावेळेस म्हणायचे की इतके लांब केस, गोरे गाल, हिट मशीन आहे ममता कुलकर्णी. हम्म. आणि त्या सगळ्यांना सोडून तुम्ही निघून गेलात माहित नाही कुठे. काही लोकांनी तर इंस्टाग्राममध्ये हेही लिहिलं होतं, ममताजी हे काय कोणत्या चक्करमध्ये तुम्ही पडलात, साधूबाबांच्या चक्करमध्ये पडला आहात, तुम्ही स्वतःचा सत्यानाश करून ठेवलाय, आम्हाला तर तुम्हाला कर्ण अर्जुन 2 मध्ये बघायचंय, असं करू नका तुम्ही, असंही लोक म्हणतात. हा तर मग त्या लोकांची हाक ऐकाल का कधी तुम्ही? नाही नाही, आता तर ते सगळं संपलं ना. जसं मी म्हटलं दुधाचं तुपामध्ये परिवर्तन होत नाही, त्याचा प्रश्नच येत कधी नाही. तुम्हाला हे रिग्रेट होतं की असे सिनेमे केले, असं फोटोशूट केलं, अशा गाण्यांवर डान्स केला? नाही. मला वाटतं की त्यावेळेस तेच ठीक होतं आणि ते वयही असतं. तारुण्यात तर माणूस सगळं काही करतो आणि केलंही पाहिजे. त्याने तुम्हाला पूर्ण म्हणतात ना, आपण लोक भौतिक स्वरूपात तुम्ही पूर्ण जाल तरच तुम्ही यू वॉन्ट टू गो टू संन्यास. जनतेमधून आता 1-2 प्रश्न घेऊया आपण. मुंबईवरून आल्या आहेत, इतक्या मोठ्या अभिनेत्री राहिल्या आहेत, इथे तुम्ही संन्यास धारण केला आहे. तर या दोन्ही लाईफपैकी तुम्हाला कोणती लाईफ चांगली वाटते? कुठलं तुमचा अनुभव कसा आहे दोन्ही लाईफचा? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. आता खरोखर मी एक गोष्ट सांगते. 23 वर्ष पण कमी आहेत ईश्वराला देण्यासाठी. आणि माझ्यासाठी जेव्हा माझा अभिषेक चालू होता, पट्टाभिषेक चालू होता, मी खूप रडत होते. तर लोकांना वाटलं की मी काही पश्चाताप करते, तर नाही. आता मी गोविंद गीत गात होते. अश्रू वाहिले, ते भक्तीचे अश्रू होते. बघा मी आताही रडते, मी देवाच्या नावामुळे रडू शकता. आता तुम्ही विचार करा. मी यासाठी रडते देवाला स्मरून, की तुम्हाला तुमच्या आई-वडिलांशिवाय जर तिसऱ्या व्यक्ती कोणी तुम्हाला अगदी मनापासून पसंत करेल तर तो ईश्वर आहे. तुम्ही त्यांच्या भक्तीमध्ये समर्पित राहा. आपण लोक अगदी खरोखर खूप अंध आहोत, मूर्ख आहोत, भटकलेले आहोत. ते इतकं प्रेम देतंय, तुम्हाला इतकं सांभाळतं, तुम्ही विचार नाही करू शकत त्याबद्दल. तुम्ही इतकं जर 23 वर्ष तुम्ही त्यांना समर्पित केली आहेत. मला तर भीती वाटते की हे सगळे लोक जे माझ्या महामंडळेश्वर होण्यावर विरोध करतात, मला त्यांची भीती आहे की तुम्ही तुमचं सिंहासन वाचवून ठेवा. मला स्वतःचं काही नाहीये, मी सगळं गमावलंय, पण त्या ज्या शक्तींना मी पूजलंय, काय माहित त्या तुम्हाला क्षमा करतील किंवा नाही.